हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विपुल दुरे. तर 30 डेज चॅलेंजचा आज डे पाचवा ब्लॉग आहे आपला. सो कालचा ब्लॉग आपला लेट पडला होता कारण थोडा अपलोडला प्रॉब्लेम झाला होता, म्हणून एडिटिंग रात्री गेली त्या दिवशी, म्हणून तो प्रॉब्लेम झाला आणि काय नाही. तर आता चालू आहे कामावर. आज जे लास्ट ब्लॉगमध्ये आपल्या कालच्या ब्लॉगमध्ये झालं नाही त्या आजच्या ब्लॉगमध्ये आपण ट्राय करू पॉसिबल करायला. आता सध्या पेट्रोल पंपला होतो. काल गाडी येताना रिझर्वला लागली, तर पेट्रोल टाकायला लागेल, तर पेट्रोल पंपला होतो. तर मग कामावर जायचं आहे. त्याला भेटतो गाडीवर डायरेक्ट आता मला पेट्रोल पंपवरनं. उल्टा लगा दिया लग रहा नहीं, ये बहुत बड़ा है एक्टिवा का। एक्टिवा काय का गाईज. आता सीट कवर लावतो. पाणी टप 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 पडतं इथून. नवीन सीट टाकणं आता जरा पगार नाही, पगार झाला टाकू सीट पण नवीन. बघा आणतो होतं ना. रोज रोज पैंट गिल्ला हो जाता है. कितना रेनकोट डाल के चलाऊंगा. सीट फटा तो क्या करोगे? गाइस बघा, सीट टाकली आता. थोडं सीट पण चेंज करून टाकू. सो गाइस आता बाईकवर आलो, मारली. जरा एक व्हीली ट्राय वाटतं रे, उचलतच नाही. उचलतच नाही. झालं का हिला टोकअप्सर मध्ये जाम झालंय काय. काच बंद करतो. खे जरा हिला पळूया. सो तर आता सीट चेंज केल्यापासून जरा कम्फर्टेबल, कारण सारख्यांदा पॅन्ट ओली होत होती. तर आता काय सीट चेंज केली मी बाईकची. व्हीली ट्राय करत होतो, पण व्हीली पॉप काय नाही. अर्धा हाफ प्लस सोडला, गाडी पॉप व्हायची. पॉपच नव्हतं. आता बरंच नाही उचलत आहे थोडी पण. काय शॉर्ट आहे काय माहिती. मध्ये मध्ये गाडी पिकअप पण सोडते अचानक भयानक, त्यामुळे शॉर्ट आहे काय शॉर्ट आहे कळत नाही. गाडी लगेच उठायची. खूप वेळा उचलली आहे मी. नीट ट्राय केली पाहिजे. प्रॅक्टिस नाही म्हणून असं होत आहे. बघू एकदा परत ट्राय करू. जरा पुढे जाऊन खाली रस्त्यात म्हणजे पडलं तरी एकट्यात पडेल, इज्जतचा कचरा नाही. बघा पळते एकदम. कोण बोलत असेल नाही पळत, मजबूत पळते गाडी बाबा. सो काल आपल्याला काहीच नाही व्हिडिओ करता आला, त्यासाठी सॉरी. काल पण बोललो होतो कालच्या व्हिडिओ मध्ये, आता पण सॉरी बोलतो. तर विषय माहीत कुठे गेला आपला. विषय सो काय बोललो मी, विसरलो. काहीतरी गोष्ट होती ते बोलत. राईडचं प्लॅन करतोय, बघू आता सक्सेस होतं का नाही. छोटीशी गाडीचं काय RS चेन पॉकेट, आता गाडीचं एक जुगाड करायला लागेल मला. ते NS4 करायला लागेल. RS चेन पॉकेट टाकायला लागेल. विचार चालला आता. लोणावळ्याला कारवीची फुलं आली आहेत, जरा जाऊन बघून येतो. बोलतात 7 वर्षांनी येतात, 7 वर्षांनी येतात. काय माहिती. तुम्ही आमच्या साईडला बघितली अशी गावा साईडला तर वाटतात ती. ते सह्याद्री मध्ये येतात बोललो, बघितलं पाहिजे.
तर बघू आता राईड करून. थांब इकडं, तू पाय मार. हे लेडीज लोकांची जाम भीती वाटते मला. आणि पाय मार लावत लावत येतात खाली आणि वर हातातलं एक्सिलेटर येतात डायरेक्ट अंगावर कधी कधी. जाम भीती वाटते पोरींची. नाही काय चालवणार चालवतात बेस्ट. मी एकदा तर उडून विरारवर येत होतो, जबरदस्ती पोरगी गाडी चालवत होती, बाईकच चालवत होती. मला पहिले शॉक झालं की पोरगी आहे का पोरगा, नंतर तो पोरगीच आहे. काय जबरदस्त म्हणजे कटबीट मारत होती. ही NS होती काहीतरी 125. जबरदस्त कट मारत होती, कॉर्नर बिर्नर मारत होती. मी शॉक झालो हिला बघून. तुला प्रो आहे कोणतरी, बेस्ट आहे. असे लोक कधीच तरी भेटतात प्रो वाली. दाबली रे देवा, दाबली. थांबा जाऊ दे. तर आज तरी एवढा ब्लॉग बनतोय. सकाळी उठायला का लेट होत आहे मला. मेन विषय विषय हा आहे की लेट खूप होतं म्हणून पूर्ण ब्लॉग असा मोठा बनवता नाही येते. सकाळपासून पूर्ण काय काय करतो तो उशिरा उठतोय. रोज विचार करतो सकाळी उठून जरा तो सेकंड शिफ्ट जरा पुशअप पिशअप मारेन, जरा वर्कआउट करीत. काहीच नव्हतं आईला, काय करायचं तरी काय. तोच विचार करतो काय ते करीन करीन, काय होतच नाही. बघू आता उद्यापासून काहीतरी केलं. उद्या अलाराम लावूनच उठतो वाटतं 8 वाजता. 10 10:30 पावणे 11ला उठतोय आळस देऊन देऊन. उठलं पाहिजे लवकर लवकर जरा. वर्कआउट पण होत नाही, काहीच नाही. तरी खूप हल्ली खाणं पिणं जरा मेंटेन आहे म्हणून जरा पोट कमी आलं, तर पोट खूप होतं, खूप वाढत येतो. त्यामुळे बॅकवर खूप इश्यू होतो पोटामुळे. एवढं तर समजतं. कारण बाईक मी रोज चालवतो त्यामुळे समजतं की बॅकवर पूर्ण पेन येतो पोटामुळे मेन. मला पूर्ण वाकत 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 पोझिशन. आता या पोझिशन मध्ये बसलो मी आता. नॉर्मल आपण काय 12-13 किलोमीटर गाडी चालवतो, पण जास्त आता 100 किलोमीटर चालवायची वेळ हळूहळू अशी अशी मुंडी येते. पूर्ण पूर्ण स्ट्रक्चरच बदलतं जास्त वेळ गाडी चालू. गाडी चालू शकते जास्त, पण स्ट्रक्चर ऑटोमॅटिक बदलतं पोटामुळे. थकवा ऑटोमॅटिक येतो तो. गाडी स्पीड काटा आता बंद आहे म्हणून बॅटरीवाली. तो ऐक बेकर बघ काय घेऊन आलो आता. जेवण टाइमवर नाही, काय नाही. जनरल होती तेव्हा बरं वाटत होतं. हे फक्त उठायला वेळ होतं सकाळी आरामात म्हणून काय वाटत नाही. तर काय तेच बरं आहे, थोडं लवकर उठून जायचं, जेवण टाइम टू टाइम परफेक्ट. बोलू शेनीपाटी आता पण आज पण लेटच केलं शेवटी कामावर जायला. त्या व्यवस्थित करायला उद्या प्लॅनिंग अलाराम बिलाराम लावूनच सकाळी उठेल एकदम परफेक्ट. थोड्या दिवसांनी गाडी माझी इथून चकाचक दिसत असेल. एकदा जायचं इथे ह्याच्यावर ब्लॉग बनवायचा गवळी देऊ. कधी किती वर्ष झाली मी गेलोच नाहीये. रोजचा रूट आहे माझा तरी मी जात नाही. एवढा आळस भरलाय, खूप आळस भरलाय. गोपुरा हरवला, फालतू मध्ये ब्लॉगिंग सोडली. एवढा वॉच टाइम होता सगळा गेला माझा. पुन्हा 0वर आलाय, 0वर. बघू ते करू. कारण आता रेग्युलर ब्लॉग ठेवायला लागणार परत तेवढ्या लेवलला यायला तरी. आता स्पोर्ट बाईक आवाज काढू आपण. बस इनलाईन 4 आमची एवढीच आहे. इनलाईन 4 एवढंच आहे. मजा येते. कधी आहे ना काय माहिती, कधी भेटली पाहिजे इनलाईन 4 मशीन चालवायला. जाम मजा येईल. 1 सिलेंडर वाली गाडी चालवून कधीतरी भेटली पाहिजे 4 सिलेंडर. फुल मजाच मजा, मजे ही मजे.
जिंदगी में और क्या चाहिए, वही चाहिए स्पोर्ट बाइक, सॉरी सुपर बाइक. स्पोर्ट बाइक तर ऑलरेडी आहे आपल्याकडे, सुपर बाईक पाहिजे आपल्याला. घेणं काय ना हो, घ्यायला काय घेता येते लवकर, एवढी काय मोठी गोष्ट नाही. नॉर्मल बेनली 600 आहे पण घेऊ शकतो, ती मोठी गोष्ट नाहीये. पण तिला मेंटेन नाही करू शकत मी. घेऊन मी उभी ठेवू शकतो, कारण तिचे जे मेंटेनन्सचा कॉस्ट आहे तो मला झेपणार नाही हल्ली तरी. पुढे जाऊन ते बघता येईल एक वेळ, जशी आपली कंडिशन होईल तशी. आता मी घेऊ शकतो पण तिला मेंटेन नाही करू शकत. त्या गोष्टीला सर्व्हिसिंग पासून सगळं हे ते, कारण वैयक्तिक पण अजून बाकीचे खर्च पण आहेत आपले, घरचं हे ते काय ना काय, पण त्यामुळे मेंटेन नाही करू शकत बाकीच्या गोष्टी. तर रात्री बोलतो डायरेक्ट घरी जाताना. घरी आता पूर्ण रात्री जाऊन ब्लॉग बनवू नाही, आज नाही बनवताना, सॉरी गाईज. आताच एंड करतो इथं. उद्या उद्या सकाळी सकाळी बनवू काहीतरी बेस्ट, तो टाकू. आत्ताचा ब्लॉग आत्ता एंड करतो, तो सॉरी. चला, तो व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. असंच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.